हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचा चहा नाश्ता वगैरे? संध्याकाळचं बरं का. तर तुम्हाला वाटतं ही कुठं चहा नाश्ता विचारायला लागली. आणि मी खात आहे आईस्क्रीम. तर या तुम्ही पण आईस्क्रीम खायला. मस्त. तर चला, आईस्क्रीम माझं खाऊन झालं. कारण आत्ता मला भूक लागल्यासारखी झाली होती. आणि मी बघितलं तर मग स्वयंपाक आहे, पण दुसरं काही नाही आहे. म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या. आता कधी काय बनवणार हे करणार. आणि मॅगी वगैरे आहे, पण मला अजिबात आवडत नाही आहे मॅगी वगैरे. तर तुम्ही सुद्धा मुलांना मॅगी वगैरे देत जाऊ नका, किंवा स्वतःही खाण्यासाठी मॅगी ठीक नाही आहे. तर आधीच मूस करते आणि परत आईस्क्रीम खाल्ले. परंतु मला आईस्क्रीम आवडते. आणि मँगो फ्लेवर आहे, बटरस्कॉच, हे 2 फ्लेवर आवडीचे आहेत. त्यामुळे मी आता ती खाल्ली. तर मला नाही का, मी जे काल व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी मला छान कमेंट्स करून सांगितलं काय काय करावं. तर ज्यांनी जसं सांगितलंय ते करण्याचा हे केलं. फक्त उज्ज्वलाताईंनी मला सांगितलं होतं की मंदिरामध्ये लाईट येलो कलरची लाव, परंतु ते नाही केलं मी. ऑलरेडी रेड कलरची लावलेली आहे, लाल कलरची. त्यामुळे येलो कलरची लावलेली नाही, पण लवकरात लवकर ती बदलण्याचा प्रयत्न करल. आणि लादी पुसून घ्यायला सांगितली होती मिठाच्या पाण्याने. तर हो, लादी पुसून घेतली मिठाच्या पाण्याने. निरंजन बदलून टाकला. आणि त्या निरंजनमध्ये जसं की कपिलिकाताईंनी सांगितलं की निरंजन पण काही काही जे असतात त्याच्यामध्ये तसं होतं. तर हो, ते तुळशीपाशी पण मी जेव्हा लावायचे तिथं तसंच व्हायचं, म्हणून मी ना तो घासून असाच बरेच महिन्यापासून तसंच ठेवलेला होता. त्याचा वापर करतच नव्हते मी, कारण तो तसाच व्हायचा. तर ती मुलीला माहिती होतं, तरी पण तिला का चुकून आता. तरी पण मी तिला म्हटलं, अगं कशाला तो लावलं, तो नाही व्यवस्थित, दुसऱ्या आहेत ना. तर राहू दे म्हणे लावलाय. मग तिनं तो लावला होता. आणि तसं पण नाहीये की ती लावल्यानंतर तुम्हाला सांगू का, 3-4 दिवस चालला तो. 3-4 दिवस चालला आणि नंतरच तो तसा करायला लागला. ठीक आहे, तरी पण कपिलिकाताईंनी सांगितल्यामुळे निरंजन बदलून बघ. तर मी निरंजन नक्कीच बदलला. आणि आज मी पूजा केलेली दिवा पूर्ण, जेवढं तेल होतं तेवढं तेल जळेपर्यंत दिवा राहिला बरं का. आणि मध्येच विजला नाही, काय नाही. तर व्यवस्थित झाले. आणि माझ्या घरामध्ये मी कौलसुद्धा बांधलेला आहे बरं का, की असं नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येऊ नये, किंवा त्यांचा वास आपल्या घरात राहू नये, यासाठी मी कौल बांधलेला आहे. जे इंटरेस्ट आहे माझा, आतल्या बाजूला बांधले, बाहेर सुद्धा नाही आहे. आणि मी ती दीपोळीच्या टायमिंगला बांधले, ते पण सांगते लक्ष्मीपूजनच्या दिवशी. तर आणखीन ठीक आहे, ती काही खराब झालं नाही, काही नाही. आणि मी ना तुम्हाला सांगते, मी प्रत्येक शनिवारी ना मिठाच्या पाण्याने पुसून घेत नाही, परंतु मी प्रत्येक शनिवारी खडे मीठ पूर्ण सगळ्या रूममध्ये फिरवते, म्हणजे नजर काढल्यासारखी. आणि खरोखर नजर पण काढते. आणि ते मीठ मी टॉयलेटमध्ये टाकते आणि फ्लश करते. तर आणि कापूर तर तुम्हाला माहिती आहे, रोज जाळते. आणि शनिवारी आणखीन एक प्रकार करत असते मी, ज्याच्यामध्ये लवंग आणि कापूर, असं मी विलायची, हे 3 प्रकार एकत्र करून तेही जाळून सगळ्या घरात धूप देत असते. सगळीकडे फिरवून बाहेर ठेवते, मेन डोरच्या बाहेर ठेवते. आणि ते पूर्ण जळून राख झाल्याच्या नंतर ती राख मी बाहेरच फेकते. आणि मग ते धूपदाणी घरात घेऊन येते. तर असं करते मी. म्हणजे मी एवढं तरी करते. आणि मिठाच्या पाण्याने मला जेव्हा वाटेल तेव्हा मी कधीतरी पुसते. कारण तुम्हाला माहिती आहे, मिठाच्या पाण्याने जर तुम्ही लादी पुसली तर बघा तुम्ही, अशी डॉट डॉट उमटतात आणि असं पुसल्यासारखे वाटत नाही, थोडं वेगळंच होतं, म्हणून पुसत नाही. परंतु तुम्ही सांगितलं कमेंट्स करून,
तरी पण मी पुसलेली. आणि आज काही तसा प्रकार झाला नाही. निरंजन राहिला आहे, त्या निरंजनमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे, बरोबर की नाही. परंतु कुठंतरी मनाला असं वाटत होते की यार काहीतरी चुकीचं होते, काहीतरी चुकीचं होते. ती भीती वाटायला लागलेली होती मला. आणि असं कधी मनात येत नाही, पण का कुणास ठाऊक ते मनात आलं माझ्या की का विजत आहे. आणि असं लगातार झालं बरं का. जाड वात नव्हती, पातळच वात होती त्याच्यामधली, तरीसुद्धा ते तसंच होत होतं. आणि मी जी त्यांच्यासाठी तेल वापरते ना, ती तेल असं पण नाही आहे की मी घरातलं म्हणजे आम्हाला जे जेवणासाठी वापरतो तेच तेल, देवासाठी ते वेगळं तेल वापरते मी. एक लिटरचं वेगळंच आणलेलं असतं महिन्याला, आणि असं वापरते तरीसुद्धा. म्हणजे मी असं इकडचं तिकडं तिकडचं इकडं सुद्धा करत नाही. पण जाऊ द्या, मी तो व्हिडिओ बनवून टाकल्यामुळं कदाचित तुम्ही मला कुणी काय काय उपाय दिले ते मी केले. आणि आज एकादशी आहे माहिती आहे का तुम्हाला. तर एकादशीच्या दिवशी आज 2 जुलैला एकादशी आहे. तर एकादशीच्या दिवशी त्यांनी एकाने असा उपाय सांगितला होता. पंडित आहेत, मी त्यांचे काही व्हिडिओ बघत असते आणि छोटे छोटे उपाय करत असते. तर त्यांनी असं सांगितलं होतं की सकाळी म्हणजे काहीच न खाता आंघोळ वगैरे करायची आणि देवाच्या समोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा 11 वेळा जप करायचा. एक चुटकी हळद घ्यायची आपल्या डाव्या हातामध्ये आणि ह्या बोटांनी त्या हळदीवरती बोट ठेवायचं आणि 11 वेळा ते मंत्र म्हणायचं आणि नंतर ते आपल्या कपाळाला लावायचं. जर विष्णूंचा फोटो असेल, विष्णूंचा फोटो असेल तर पहिले विष्णूंना लावायची आणि नंतर आपल्याला लावायची. आणि बाकीची हळद ज्या हातात आहे ती तुळशीच्या म्हणजे तुळशीला लावायची नाही, तुळशीच्या खाली माती असते तिथं टाकून द्यायची आणि वरतून थोडंसं पाणी ओतायचं असं सांगितलं होतं. तर तोही उपाय मी केला आहे. जर उपवास केल्यासारखं म्हणजे फळ भेटतं आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात. तर मी तेही आहे आणि मी करू शकते म्हणून मी ते केले. तर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता दिवाबत्तीच्या टायमिंगला. असं काही नाही आहे की सकाळीच करायला पाहिजे होतं. परंतु मला होता सकाळी वेळ, मी आंघोळ केली, ते निरंजन बदलायचं म्हणून लवकरच पूजा केली आणि तेही विधी आवरून घेतला मी. त्याच्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी करून ठेवली, लादी पुसून घेतली, पटकन पोळ्यान भाजी केली आणि मी निघून गेले. आता आल्यानंतर थोडासा आराम केला मी, कारण सकाळी लवकर उठले होते. आराम केला आणि परत आता मी कपडे वगैरे सगळे मशीनला लावून दिले आणि म्हटलं आता व्हिडिओ बनवावा. तर मला थोडीशी भूक लागल्यासारखी झाली होती म्हणून आईस्क्रीम खाल्ली आहे बघा. आईस्क्रीम खाऊन घेतली. ग्रीन टी काही घेतलेली नाही आहे आणि आता ग्रीन टी कॅन्सलच, कारण आता थंड काढलं आहे त्याच्यावरून ग्रीन टी घेतली गरम, तर ते काहीतरीच होईल, नको, त्यामुळे आता असंच. तर मी तिकडून आल्याच्या नंतर आराम केला लगेच, कारण थोडंसं वातावरण थंडीचंच आहे. अधूनमधून पाऊस येतोय, भुरभुर येते, सटकरे येतात आणि मला तुम्हाला सांगते झालं. सगळ्यांनी छान कमेंट्स केल्या, धन्यवाद. आणि दुसरा मुद्दा बघा ना, एक अख्खी फॅमिली वाहून गेली लोणावळ्याच्या तिकडे. म्हणजे डॅमला गेले होते फिरायला आणि आता मध्ये जाऊन लोकांना काय सेल्फी घ्यायची किंवा मध्ये जाऊन काय हे करायचे. कुठेतरी आपण गेलोय ना एन्जॉय करायला, तर आपलं भिवून लांबच राहायचं ना. कधी कुठलं काळ येईल सांगता येतं का. परंतु कसलं भयानक आहे ते व्हिडिओ ज्यांनी बनवला ना, ते बघितले ना तर इतकं भयानक आहे. खूप क्रेज आहे लोकांना, बापरे. पाण्यामध्ये उभा राहायची, काय त्या पाण्यामध्ये उभं राहायचं. अख्खी फॅमिली म्हणजे काहीतरी 7 ते 8 जण होते वाटतं ते, तेवढी अख्खी फॅमिली गेली. 2 जेंट्स होते, 4 मुली होत्या, 2 छोटे मुलं होते 8-9 वर्षाचे आणि 1 महिला का 2 महिला होत्या. तेवढे सगळे वाहून गेले. मला इतकं ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर वाईट वाटलं. म्हटलं किती लोकांना ही आहे ना, कशाला बरं एवढं की. आणि ते इथले पण नव्हते, दिल्लीवरून आले होते नातेवाईकांच्या लग्नाला आणि फिरायला म्हणून बाहेर पडले. बघा, त्यांना वाटलं असेल का की त्यांचा तो शेवटचा दिवस असेल म्हणून गेले का गेले. आता त्याच्यातले किती जिवंत भेटले आणि कितीही झाले
हे काही डिटेल्स मला जास्ती माहीत नाही आहेत, परंतु दुर्घटना घडली आणि खूप भयानक घडली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आणि मेन म्हणजे लोकांना व्हिडिओ बनवण्यात किती इंटरेस्ट आहे, परंतु तेवढ्या ह्याच्यात जर बरंच काही म्हणजे नाही का मदतीचा हात मिळवू शकले असते ते कॉल करून मदतीसाठी. किंवा समजा आता ज्या महिला होत्या, काही महिला वडण्या वगैरे स्टोल्स असतात एकाला एक बांधून, जर त्याच्याने ते फेकून त्यांना इकडे घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित काही वाचले असते, असं बरोबर की नाही. परंतु नाही, लोक सुधारणार नाहीत. जे मध्ये लोक गेले ते पण सुधारणार नाहीत, आणि ज्यांनी व्हिडिओ बनवायला टायमिंग घालवला ते पण लोक सुधारणार नाहीत. म्हणजे कसं आहे, काहीतरी कृत्य घडत असतं तर लोक त्याला वाचवण्यात नाही तर व्हिडिओ बनवण्यात जास्त रस ठेवतात. म्हणजे किती अवघड झाले. तमाशा बघायला किती आवडतो असंच झालं म्हणायचं ना. आता ते काही तमाशा बघण्यासारखं नव्हतं सोडा, परंतु असंच आहे. लोकांचे विचार आणखीन पण तसेच आहेत. मानसिकता बदललेली नाही आहे आणि लोकही बदललेले नाही आहेत बरं का. वाईट लोक आणखीन पण आहेत, वाईट बोलणारे, वाईट चितणारे, वाईट ही करणारे, म्हणजे नांदणार नीला पळ आणि पळणार नीला नाद म्हणणारे असे लोक अजून पण जगात आहेत. हे अनुभव मी घेतीये. किती लोक नीच असतात, म्हणजे जे चांगलं राहते त्याला लोक टॉर्चर करतात, त्याला लोक नको नको ते बोलतात, आणि जे खरंच 7 ठिकाणी जाऊन तोंड मारून येते ना त्याला लोक बाई बाई करतात. मला आश्चर्य वाटतं यार लोकांच्या ह्या विचाराच. एका पापाचे नसतात असे लोक. तर खूप वाईट दुर्घटना घडलं. तुम्हाला माहिती शेअर करायची मला की लाडकी बहीण एक योजना आलेली आहे बरं का. काय होतं मला पटकन आठवणीत येत नाही. लाडकी बहीण एक योजना आलेली आहे आणि त्याचे फायदे ज्याला भेटतील, म्हणजे ज्याला जो त्या कॅटेगरीमध्ये बसतो त्याने नक्कीच ते फॉर्म भरावेत. ऑनलाईन फॉर्म मोबाईलवरती पण भरता येतो, किंवा तुम्ही तुमच्या म्हणजे असं जर आता खेड्या ग्रामीण भाग आहे आणि तिथे अंगणवाड्या असतात बघा, त्या महिलांना त्या अंगणवाडीमध्ये जाऊन तिथे तुम्ही चौकशी करून त्यांच्याकडनं त्यांच्यामार्फत सुद्धा तो फॉर्म भरू शकता. आणि ते सुविधा कुणाकुणाला भेटतात, डिवोर्सी महिला असलेली, डिवोर्स झालेला असेल, विधवा असेल, किंवा 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असेल आणि त्या महिलेने कुठलाच सरकारचा फायदा घेतलेला नसेल बरं का, त्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर नसेल, त्यांच्या घरामध्ये कुणीही गव्हर्नमेंट सर्वंट नसेल, त्याला हे फायदे नक्कीच होणार आहेत. तर जरा म्हणजे नाही का, जे जास्ती लोकांना जास्ती माहिती नाही आहे, पण आता यूट्यूबच्या माध्यमातून बरेच जणांनी व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत, त्यामुळे लोकांपर्यंत माहिती नक्कीच पोचणार आहे. आणि अशा जी म्हणजे नाही का योजना असतात सरकारच्या, ते खेड्यापाड्यांमध्ये जास्ती करून जे हे मोठे राजकारणी लोक असतात ना, हे पोचू देत नाहीत, मधल्यामध्ये खाऊन टाकतात. तर आता ही योजना तुमच्यापर्यंत नक्कीच, ही म्हणण्यापेक्षा बऱ्याच योजना आता सध्या तुमच्यापर्यंत पोचत आहेत. तर ही पण योजना एक निघालेली आहे. तर महिलांनी ह्याची नक्कीच माहिती करून, जर ह्यांना तुम्ही जर त्या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरून घ्या, आणि भरणं गरजेचं आहे. तेवढेच 1,500 रुपये मंथली भेटणार आहेत बरं का. मंथली 1,500 रुपये आहेत. तर ग्रामीण भागातल्या महिलांसाठी ही 1,500 खूप जास्ती आहेत, आणि तसंही सिटीमधल्या महिलांना सुद्धा त्याचा लाभ आहे. परंतु तुम्ही थोडीशी माहिती करा, आणि त्याला काही काही कागदपत्र लागणार आहेत हे पण माहिती डिटेल्समध्ये घ्या. आणि कुणी काही सांगितले म्हणून करायला जाऊ नका, आणि अर्ध्यात सोडू पण नका. जोपर्यंत समोरून तुमचा फॉर्म होत नाही, रिजेक्ट होत नाही, तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे. कुणी काही सांगतं, कुणी खरं सांगत नाही. त्यामुळे जिथे ते फॉर्म भरले जातात त्याच ठिकाणी जाऊन सगळ्या माहिती घ्यायच्या आणि त्याच व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा. यानं सांगितले, त्यानं सांगितले, सगळेच काय आपल्यासारखे चांगले नसतात. त्यामुळे कुणावरती विश्वास नाही ठेवायचा, आपण स्वतः जाऊन बघायचं. तर लाडकी बहीण योजना ही निघालेली आहे. तर तुम्हाला जर त्याचा लाभ भेटणार असेल तर तुम्ही नक्कीच त्याची माहिती करा, आणि तुम्ही त्याचे ऑनलाईन फॉर्मसुद्धा भरू शकता डिटेल्स.
तर चला, मला तुम्हाला हे पण गोष्ट शेअर करायची होती की असं. आणि आणखीन एक की म्हणजे इथंच आजूबाजूला झाले काही, ते आता नाव आठवणार नाही आहे मला, की मुलाचा पाय दुखत होता. मुलगा लहानच आहे, 11-12 वर्षाचा असेल. मुलाचा पायाचा प्रॉब्लेम होता, तर डॉक्टरांनी त्याचं प्रायव्हेट पार्टचं सर्जरी केली. बघा किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या मुलाची प्रायव्हेट पार्टची सर्जरी केली. त्याला प्रॉब्लेम होता दुसरा आणि त्याची सर्जरी केली तिसरी. आता त्या काय करायचं त्या लहान जीवानी, आणि त्याच्या घरच्यांनी किती परिस्थिती बिकट आहे तुम्ही सांग. म्हणजे किती लोक हे आहेत, डॉक्टर म्हणावे ह्यांना का जनावर म्हणावे, की अर्धवट शिकलेले असतात असं मूर्खपणा करायला. आणि हे आपण त्या मुलांवरूनच कशाला घ्यायचंय. मी स्वतः पण अनुभव घेतले, बरोबर की नाही. तर आहे खरंच डॉक्टर अशा असतात काही काही मूर्ख. तर अशा डॉक्टरांवरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचं जे लायसन आहे ना ते हे झालं पाहिजे, कॅन्सल झालं पाहिजे. त्यांचं लायसन ते राहिलं नाही पाहिजे. कारण जर ते चुकीचं अशा सर्जरी करत असतील, त्यांना त्यातलं काही कळत नसेल, तर त्यांना ती डिग्री त्यांच्याकडे असणं खूप चुकीचं आहे. त्यांचं लायसन कॅन्सल व्हायला पाहिजे. मला खरंच असं डॉक्टरांनी असं केलं म्हटलं की लय राग येतो आणि असं वाटतं की ना विचारायची सोय नाही. आणि हे कमेंट करणारे कुत्रे पण काय वाटतं माहिती आहे का मला ह्यांना, तुम्ही काय म्हणायचंय ती म्हणा, आता मला काय बोलायचंय ती बोला फ्रेंड्स. परंतु मला तुम्हाला सांगू का, हे जे लोक घाण कमेंट्स करतात ना महिलांना, काय गुन्हा आहे हो त्यांचा. त्या 2 पैसे कमवण्यासाठी, स्वतःचं घर चालवण्यासाठी, स्वतःच्या पोटासाठी त्या चॅनल खोलून स्वतःच्या हिमतीवरती चालवतात. आणि हे लोक, त्यांचा हेच एवढाच गुन्हा आहे का की त्या काहीतरी इन्कमसाठी यूट्यूबवर आल्यात म्हणून काही ते अशाच पडलेल्या आहेत का सगळ्या लेडीज, की त्यांना घाण घाण कमेंट्स करतात, हे नालायक थर्ड क्लास. अरे मी म्हणते ना तुम्हाला, खरंच किती छान झालं असतं जर तुम्ही ही एका बापाचे असतात आणि समोर येऊन बोलला असतात. तुम्हाला नाही जर मी उघडं नागडं करून सडकीला असतं, तर नाव राणीच बदलून ठेवलं असतं बरं का. खरंच मग इतका मला मनस्ताप होतो. माझ्या समोर नुसतं साधं कुणी मला टच करून गेलं ना, तर माझ्या घरातल्या लोकांना पण माहिती आहे, माझ्या आजूबाजूच्या लोकांना पण माहिती आहे मी त्या लोकांची काय हालत करते. आणि कुत्र्यानं तुम्ही तर वापस सोडून जाताय तोंडाच्या. हेच फक्त तुम्ही माझ्या हिता असायला पाहिजे होते माझ्यासमोर. अरे तुम्ही लाईफमध्ये स्वतःच्या बायकोला सुद्धा बोलताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार केला असता, माहिती आहे का. दुसऱ्या असं महिलांकडे तर तुम्ही डोळ्याबिवर करून बघितलं नसतं. असलं भयानक तुमच्यासोबत मी केलं असतं. आणि मी आज बी सांगते, भविष्यात ज्या ज्या लोकांनी हे असले कांड केलेत ना, हे माझ्यासमोर आले ना, उघडे नागडे करून जर नाही पळवू पळवू हाणले अख्ख्या पुण्यामध्ये, तर नावच बदलून ठेवायचं. ती कोयता गँग आहे ना, ती बाजूला राहिली. ही राणीची एकटीच गँग आहे. मेन 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 जो आहे ना तुमचा वळवळ करतो, त्याच्यावर लाता घालत असते मी. चांगल्या चांगल्याला एवढे जवळजवळ 25 लोक होते. काय 25 जेन्ट्स होते. त्या लोकांच्या झापडी झोपडीनं सुद्धा हो म्हणला नाही, माझ म्हणला. माहितीये का, की हो मीच केलंय ते कांड. मी मागे याबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे मागे. आता मला डबल बोलायची गरज नाही, कारण तो माझ्या घरातला मॅटर नव्हता, बाहेरचा होता, म्हणजे माझ्या सोसायटीमधला होता. मी अशी बाबा, तुम्ही फक्त मला असं इथं बघताय आणि तुम्ही इथं मला कमेंट करू शकताय. ज्याच्या बी गांडीत दम असेल, जो बी खरे एक आई बापाचा असेल, त्यानं फक्त माझ्या समोर येऊन जी कमेंट्स केली ना, त्यातला एकच पहिला शब्द बोलून दाखवायचा. त्याच्यासोबत काय होईल. माझ्या जर हातात असताना, ह्या मोबाईलमधून घुसता येत असताना, तुम्हाला वाईटीवर सुद्धा पळवू पळवू हाणला असता कुत्र्यासारखा. समजलं का. खोटं नाही बोलत. आपण लय डेंजर आहे बाबा तेवढ्या गोष्टीत. आपल्याला कुणी वाईट बोललं, आपल्याकडं कुणी वाईट नजर केली आणि आपल्याकडं कुणी वाईट नजरेनं बघितलं,
आणि आपल्याकडं कुणी वाईट हेतू ठेवला का नाही की त्याची जी आहे ती जागेवरच राहत नसती. अख्ख्या सोसायटीमध्ये आणि मी ज्या ज्या सोसायटीमध्ये राहून आले आणि आजूबाजूच्या एरियाचे डोळा वर करून बघत नव्हते कधीच. मी एवढी कसे बी फॅन्सी कपडे घातले काही जरी घातलेत ना, डोळावर करून बघत नव्हते. हिंमतच नव्हती. का माहिती आहे का? कारण मी काय आहे ना, फक्त जिथं लोक माझे आजूबाजूचे लोक आहेत ना, त्याच लोकांना माहिती आहे की काय आग आहे ही. माहिती आहे का? एकदा जर पेटली ना तर तुमची राखच आहे. फक्त वाईट ह्याच्यासाठी बरं का, फक्त तुमचा वाईट नजर, तुम्ही माझ्याबद्दल वाईट बोलणार, तुम्ही माझ्याबद्दल वाईट हेतू ठेवणार, ह्या 3 गोष्टीसाठी तुमची राखच आहे. जर तुम्ही माझे मित्र बनून मला चांगल्या गोष्टी सांगितल्या तर मी ऐकणार की, का नाही ऐकणार? तुम्ही चांगल्या हेतूनं मला सांगत असाल तर मी ऐकणार ना. परंतु जर तुमच्या मनामध्ये घाण असेल माझ्याबद्दल, जर तुम्ही मला वाईट नजरेने बघत असाल आणि तुम्ही मला वाईट बोलत असाल तर मी तुमच्या खानदानाला सुद्धा सोडू शकणार नाही, कधीच नाही. कारण तुम्ही माझे कोण गेलेले नाही आहेत, तुम्ही माझं घर चालवत नाहीत, मी तुमचे पैसे खात नाही, मी तुमची मिंदी नाही आहे, तुम्ही माझे नातेवाईक नाही आहेत, तुम्ही माझी भावकी नाही आहे आणि तुम्ही माझे लेकरं नाही आहेत म्हणून मी तुमचं ऐकून घ्यायला. समजलं का? तुमच्यासारख्या कुत्र्यांचं मी ऐकून घेणार, बाहेरच्या ज्यांना कुणी ओळखत नाही त्यांचं? माझ्या आजूबाजूच्याच लोकांना माहिती आहे, माझ्या घरातल्या लोकांना माहिती आहे, माझ्या नातेवाईकांना माहिती आहे की मी चांगल्याला चांगली, डेंजरला इतकी डेंजर भयानक की मग सोडतच नाही. माझी चुकी नसल्यानंतर मी कुणाला सोडत नाही. मला एवढं कळत नाही मी कुणाला वाईट बोलतीये. तुम्ही जर मला कमेंट्स अशी घाण नाही केली तर मी तुम्हाला बोलेल का, काय गरज चालली माझी? आणि मी तसंही तुमच्या घरी येत नाही ना तुमच्या आई बहिणीला घ्यायला, चला माझ्या चॅनलवर झोपायला माणसं रिकामी आहेत म्हणून. तुमच्या आई बहिणी धंद्यावरती असतात ना, तेच लोक अशी घाण कमेंट्स करतात, हे पण सांगते. आमच्यासारख्याला घाण कमेंट्स करताना जरा विचार करा. कारण ना, म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य आहे इथं. तर महाराजांचे आदर्श अजून बी सांगते मी चांगल्या पद्धतीनं की महाराजांचे आदर्श नुसते दाढी ठेवण्यात, टिकला लावण्यात बरं का, आणि एक दिवस जयंती त्यांची साजरी करण्यात नका दाखवू. कायमस्वरूपी तुमच्या रक्तात जर खरंच भगवा असेल ना बरं का, तर यापुढे याद धरते राहा. कुठल्या जरी महिलेला तुम्ही अशी घाण कमेंट्स केली ना बरं का, तर तुमचं रक्त भगवं नसणार आहे, काळं असेल, काळं. लक्षात घ्या. आता तुमचं जास्ती झाले. ज्या तोंडाने बाप म्हणता ना, त्या बापानं तुम्हाला शिकवण काही दिलेली, हे गोष्टी लक्षात ठेवा. फक्त एक दिवसाचा पुरत्या लक्षात ठेवू नका, कायमच्या लक्षात ठेवा की त्या बापांनी नाचणारणीला सुद्धा बहीण मानून साडी चोळू करून पाठवणारा माझा राजा आहे. आणि तुम्ही त्यांच्या लेकींना घाण कमेंट्स करता, नावं ठेवता. अरे तुमचे फाटत कसं नाही तुमचं काळीज? तुम्हाला माहिती आहे का, आत्ता ह्या क्षणाला सुद्धा मला काय वाटते, राजाने जसा वाघाचा जबडा फाडला होता का नाही, तसं मला तुमचे जबडे फाडावे वाटतायत घाण कमेंट्स करणाराचे. आणि ते बोट छाटले होते ना महाराजांनी तलवारीनं, तशी कमेंट्स करणाराचे बोट छाटावी असं वाटतं मला. नीच कुत्र्यांनो. कुणी काहीतरी मनोरंजनासाठी करतं, कोण पोटासाठी करतं, कोण कशासाठी करतं. करू दे ना, जगू दे ना त्याला. तुमच्या आई बहिणी तिथं निघून घालता की यूपी बिहारींच्या खाली. अच्छा आहे कच्चा आहे, तुमच्या आईच्या भोकात घातले पाय चांगले. तुमच्या आई बहीण गाव जाण्या फिरतात ना तुमच्या आई बहिणी. महाराजांचे आदर्श ठेवायला बरं का,
छत्रपती शिवरायांचे आदर्श ठेवायची लायकी नाही आहे तुमची, आणि त्यांच्या महाराष्ट्रात राहायची सुद्धा लायकी नाही आहे तुमची. तुम्ही इतकं घाण आणि थर्ड क्लास वृत्तीचे लोक आहेत. तुम्हाला सगळी अशी घाणच दिसते, घाण. तुमच्या रक्तामध्ये अस्सल खानदानी रक्त नाहीये. तुम्ही अस्सल खानदानाचे नाहीयेत बरं का. अस्सल खानदानाचे असतात ना, किती बी काही जरी झालं ना तर स्वतःचं खानदानाचं नाव बदनाम होईल असं कधी काही करत नाहीये. नीच आणि थर्ड क्लास टाकून दिलेले तुम्ही लोक आहेत. किती समजावून सांगा पण नाही, सुधारणाऱ्या अवलादी नाहीत तुम्ही. इकडून तिकडून यायचं की ह्याच्या गांडीत बोट घालायचं, तिकडून जायचं की त्याच्या गांडीत बोट घालायचं. अरे तुझ्या जर गांडीत बोट घालायला आले ना मी, तर गांडीत बोट नाही घालणार, मी चाकू घालीन. समजलं का? जसं तुम्ही तिथं कमेंट्स करून वापस सोडताय, तसं मी आज इथं तुमच्या तोंडावरती बोलून वापस सोडते. करा तुमच्या गांडीत काही दम असेल तर, मग तुम्हाला बघते, मग मी तुमच्या नादी लागते. माझ्यासोबत ही करायला निघालात का? 12 बापाच्यांनो. त्या आईला काय काम नव्हतं ना, एकाजवळ झोपलीच नाही ती, तुझ्या बापाजवळ झोपलीच नाही. बापासोबत बापाला नादी लावायची, पालता पाडायची, न मूत पिऊन बाप पडायचा. तू जायचा इकडं, ते तुझी आई जायची इकडे तिकडे टोले घ्यायला, आणि त्या टोल्याचा तू आहे. इकडे तिकडे आईनं तोंड मारलं तुझ्या, आणि तू असली नासकी अवलाद पैदा झाली 17 जणांची मिक्स. म्हणून अशी घाण करत फिरायची. एक दिवसासाठी जर मला पंतप्रधान बनवलं का नाही, खरंच फ्रेंड्स, एक दिवसासाठी जर मला पंतप्रधान बनवलं ना, काय 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 करल, खूप काय करल. ह्या अशा नासक्या अवलादींना महाराष्ट्रातच नाही, भारतात सुद्धा राहू देणार नाही मी. भारताच्या बाहेर पाकिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये ह्या अवलादी सोडून येईन मी, बरं का. ह्या अवलादी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सोडून येईल मी. ह्या अवलादी तिथं राहण्याच्या लायक आहेत, इथं राहण्याच्या लायक नाहीत. तर चला फ्रेंड्स, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या. बाय बाय.